सर्वांना नमस्कार. मास्टर विशाल सर या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. सर्वांना शुभ सकाळ. आत्ताचा खूप महत्त्वाचा विषय आहे की पोलीस भरती ही पुढे गेलेली आहे. पोलीस भरती पडलेलीच नाही आहे. जुनी पोलीस भरती अजून चालूच आहे. त्याच्यामध्ये मग CP मुंबईचं लेखी परीक्षा पेंडिंग आहे. त्याच पद्धतीनं पुणे कारागृहाचं ग्राउंडचं तरी नावच नाही आहे आणि पुणे कारागृहाचं अजूनसुद्धा लेखी पेंडिंग आहे. म्हणजे जवळजवळ एक 3 ते 4% पोलीस भरती अजूनसुद्धा इनकम्प्लीट आहे. 2022-23ची बोलतोय. तर जे विद्यार्थी आपल्या यूट्यूबवरती नवीन जोडलेत त्यांचासुद्धा प्रश्न होते आणि जे जुने होते त्यांचासुद्धा प्रश्न होते की सर पोलीस भरती नवीन पोलीस भरती पडेल का किंवा नाही पडणार की किती पदांची पडेल किंवा कशा पद्धतीने पुढची प्रोसेस असणार आहे सर, किंवा जे काही प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांच्या हातामध्ये काय असतं का, ते पाडू शकतात का भरती, जरी बाकीचे जे मंत्री जरी पदावर नसतील आता आणि निवडणुकीच्या काळामध्ये निर्णय घेऊ शकतात का, असा विषय सगळा मुलांचं होते. सर नवीन पोलीस भरतीबद्दल थोडंसं मार्गदर्शन करा की ही पोलीस भरती आता सुरू होईल का कधी चालू होणार, याचं पूर्ण विश्लेषण आज आपल्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. सो एक विनंती करतो सुरुवातीला की हे जो व्हिडिओ आहे तो सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा आणि त्याच पद्धतीनं आपल्या चॅनलवर नवीन असाल तर एक विनंती करतोय, चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशीच ऑफिशियल आणि ऑथेंटिक इन्फॉर्मेशन तुम्हाला याच्या पुढेही मिळत राहील. सो खूप महत्त्वाचा विषय होता. 2021 पासून 2022-23ची भरती आणि 2024ची भरती हा सगळा विषय टोटली वेगळा झालेला आहे. 2021ची पोलीस भरती ती पडली कोविडनंतर आणि कोविडनंतर भरती करावीच लागणार होती कारण की 2-3 वर्ष पोरांची भरती पडली नव्हती. त्यामुळे खूप साऱ्या मुलांचं वय हे निघून गेलेलं होतं आणि जाणार होतं आणि जागा ह्या मोठ्या प्रमाणात रिक्त होत्या. त्यामुळे 2021ची पोलीस भरती ही त्यांना पाडावीच लागली. त्यानंतर 2022-23ची पोलीस भरती पडली आणि त्यामध्ये सुद्धा काही गोष्टी काही मुलांवरती अन्याय झाला कारण की भरतीचं डेट ही 31 डिसेंबर त्या इयरच्या लास्ट तारखेपर्यंत होती आणि तरीसुद्धा ह्यांनी भरती लेट पाडली आणि एज जे आहे ते जुनं पकडलेलं होतं. त्यामुळे त्या मुलांचं वय निघून गेलं. त्या मुलांनी खूप मोठ्या प्रमाणात प्रयत्न केला सरकारकडे की आम्हाला एक संधी द्या भरतीमध्ये, असं त्यांना जाणून बुजून डावललं गेलं. त्यांनी दाखवून दिलं. ऑफिशियल काही कागदपत्र असतील किंवा जे काही रूल्स रेग्युलेशन आहेत ते सुद्धा सांगितले. तरीसुद्धा या सरकारने काय केलं की आम्ही तुम्हाला ह्या भरतीमध्ये देता येत नाही कारण की त्यावेळी अदर डिस्ट्रिक्टचं सगळं ग्राउंड सुरू झालेलं होतं. फिजिकल सगळं सुरू झालेलं होतं. मला वाटतं एक 7-8 दिवस पूर्ण झालेले होते, आठवडाभर पूर्ण झालेलं होतं आणि त्यानंतर ते आंदोलन मोर्चा वगैरे सगळ्या गोष्टी चालू झाल्या आणि मुद्दाम ह्या गोष्टीला सरकारनं कानाडोळा केला होता. सुरुवातीच्या काळामध्ये सत्ताधारी पक्षातून विविध लोक येऊन भेटलेली होती असं आणि तसं आणि भरती पुढे गेली आणि नंतर बरोबर फडणवीसांनी टोळा दिला बरोबर, कारण की ऑलरेडी भरती सुरू झाली आणि आता तुम्हाला वयवाढ देता येणार नाही. दुसरी गोष्ट, आम्हाला जी काही विधानसभा आहे ते विधानसभेच्या अगोदर ही भरती करायच्या कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्हाला ही भरती करायची आहे आणि आम्हाला भरती पाडायची आहे आणि त्या भरतीमध्ये तुम्हाला आम्ही काय करणार आहे, वयवाढ हा 100% देणार आहे. मुलांचा विश्वास नव्हता त्या गोष्टीवरती, तरीसुद्धा त्यांना लिखित स्वरूपात त्या फडणवीसांनी हे लिखित स्वरूपात त्यांना दिलं होतं की आम्ही तुम्हाला 100% वयवाढ करून देणार. मग तो माणूस एवढा हुशार आहे की तुम्ही समोरचे सगळे दिवस बघितले, पाठीमागचा तर मी सगळं काढत नाही, भरती पडली का नाही पडली हे सगळं तुमच्या समोर आहे. त्या माणसाने किती आश्वासन दिली, मुख्यमंत्र्यांनी सुद्धा भर सभेत काय काय गोष्टी सांगितल्या आणि कसा ह्या पोरांचा आयुष्याचा राखरांगोळी करण्याचा प्रयत्न या दोन्ही व्यक्तींनी केला हे तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे. सो अशा पद्धतीनं दिलेले शब्द त्यांनी पाळले नाहीत आणि मग लाखो जी मुलं होती पोलीस भरती करणारे त्यांचा आक्रोश ह्या फडणवीसांवरती वगैरे सगळ्यांवरती असलेला दिसून येतो. अशा पद्धतीनं पाठीमागचे दिवस तुम्हाला सांगितले आणि जे ॲडव्हान्टेज डिसॲडव्हान्टेज मी तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की कशा पद्धतीनं जर विधानसभेच्या पुढं जर गेली पोलीस भरती तर कोणत्या पद्धतीने ही कॉम्पिटिशन वाढणार आहे, नवीन नवीन गट ह्याच्यामध्ये येत आहेत, त्यामुळं स्पर्धा वाढणार आहे, जागा कमी होत जाणार आहे. स्पर्धा वाढणार आहे, जागा कमी होत जाणार आहे. प्रत्येक वेळी जसं सरकारनं विधानसभेच्या अगोदर एक विविध योजना चालू केल्या, त्याच्यामध्ये खूप सारं जेवढं काही समाजाला पाहिजे आहे, तुमची मागणी सांगा आम्ही तुम्हाला देणार, तुमची मागणी सांगा आम्ही तुम्हाला देणार, या तत्वावरती प्रत्येक सरकार करत असते आणि हे सरकार अजूनसुद्धा 4 काकणं याच्यापेक्षा जास्त पुढे गेलं. पण जो विषय खूप महत्त्वाचा होता की त्यांनी जे पदभरती आहे ती पदभरती जर या विधानसभेची तोंडावर पाडली असती तर त्यांना जास्त प्रमाणात भरती करावी लागली असती, पण त्यांनी सरळ ह्या मुलांना डावललेलं आहे. 15 लाख मुलं ते 16 लाख मुलं ह्यावेळेचं ॲप्लिकेशन असणं लक्षात ठेवायचं, कारण की आदिवासी ज्यांना सूट दिलेली आहे तो विभाग जो आहे, तो गट जो आहे तो यांच्यामध्ये इन्क्लूड होणार. त्याच पद्धती ST कॅटेगरीमध्ये याच्यामध्ये इन्क्लूड होणार आहे. हे 2 गट ह्याच्यामध्ये इन्क्लूड झाल्यानंतर कमीत कमी 1 ते 1.5 लाख मुलं
हे प्रवाहात येतील आणि कॉम्पिटिशन ही वाढत जाणार आहे, हे मात्र नक्कीच. 2021च्या पोलीस भरतीमध्ये एका जागेमागं 136 होता आणि तो जो विषय होता की तो कोविडमध्ये होता. कोविडमुळे जागा थकलेल्या होत्या, त्यामुळे तो रेशो कमी झाला. तदनंतर जो काही आता 2022-23ची भरती झाली त्याच्यामध्ये 150 पर्यंत गेलाय आणि आता 2024ची भरती जी आहे, जी 1 जानेवारीपासून ते 31 डिसेंबरपर्यंत रिक्त असणाऱ्या संभाव्य जागा असतील, त्या संभाव्य जागेवरती भरती ही सरकार पाडणार होतं आणि अतितत्काळ सूचना दिलेल्या होत्या की 1 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजेपर्यंत आम्हाला रिक्त जागेचा अहवाल पाहिजे आणि जर प्रत्येक जिल्ह्याच्या प्रत्येक डिपार्टमेंटनं जर हा रिक्त जागेचा अहवाल दिला नाही तर त्या जिल्ह्याच्या जागा निरंक ठरतील असं त्यांनी सांगितलेलं होतं. आणि अतितात्काळ सूचना दिल्यानंतर सुद्धा डिपार्टमेंटच्या जागा जरी आल्या असल्या तरी सुद्धा काही गोष्टी ज्या आहेत, ज्या ह्या पोलीस भरती पाडायला जबाबदारी ठरल्या, म्हणजे न पाडायला जबाबदारी ठरल्या, त्याच्यामध्ये वयवाडा आहे, त्या पद्धतीनं विधानसभा आहे किंवा बाकीच्या ज्या बैठकी हे ते त्याच्याकडे लक्ष दिलं. लाडकी बहीण योजना असेल, योजनेच्या माध्यमातून लोकांना आमिष दाखवून इकडून द्यायचं आणि तिकडून घ्यायचं, म्हणजे वेगवेगळ्या गोष्टी आता महाग झालेल्या आहेत आणि इकडे 1,500 रुपये देऊन ठेवलेले आहेत. त्यामुळं आता दगडाखाली हात आहेत सगळ्यांचे. ह्याच्याकडे त्यांचं लक्ष गेल्यामुळं बाकी सगळ्या गोष्टी त्यांनी दुर्लक्ष केल्या. त्याच पद्धतीनं काही न्यायालयीन लढासुद्धा आहे ह्याच्यामध्ये. वयवाढ द्यायचं म्हणजे काय लगेच विषय होत नाही. आज उठला आणि उद्या वयवाढ दिली, लक्षात ठेवा. त्याच्यावरती सुद्धा बाकी सुधारणा आहेत, त्या चेंजेस करावे लागतील आणि ऑफिशियल जे काही गोष्टी आहेत त्या सुपूर्द कराव्या लागतील. त्याच्यावरती सुद्धा समिती गठीत केले, 2-3 बैठकसुद्धा त्याच्यावरती झालेत, तरीसुद्धा अजूनसुद्धा तोडगा निघाला नाही. बहुतेक ह्या गोष्टीला 3 ते 4 महिने होऊन गेलेत. 4 महिने होऊन गेलेत. 4 महिन्यामध्ये जर वयवाढीचा विषय झाला नसाल, हा गोष्टी विचार करा. जर विधानसभा, लोकसभा, विधान परिषद ह्या गोष्टी वारंवार वेळच्या वेळी बरोबर आहे त्या तारखेला होतात, त्याचे निकाल आहे त्या तारखेला होतात, लगेच सभा होते. पहिल्या सभेपासून विधानसभेचा कार्यकाळ पुढच्या 5 वर्षासाठी होतो, तर आमच्या पोरांच्या नियुक्त्या वगैरे का होत नाहीत सांगा? 1-1 वर्ष, 2-2 वर्ष नाही विषय, 2-2, 3-3 वर्ष विषय नाही. मग कशा पद्धतीने या पोरांनी फेस करायचं तुम्ही सांगा? समजलं काय म्हणतोय? जो महत्त्वाचा विषय तुमच्यासमोर मांडलेला आहे की या पोलीस भरती मागं एक मोठं राजकारण आहे. ते कोणताही पक्ष असू दे आणि कोणताही नेता असू दे, लक्षात ठेवा. कारण की महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी भरती ही पोलीस भरती असते. लाखो विद्यार्थी याच्याकडे लक्ष देऊन असतात आणि या सरकारनं सरळ सरळ त्यांची राखरांगोळी केलेली पूर्ण महाराष्ट्रानं बघितलेलं आहे. आता विषय अशा पद्धतीनं आहे की सर विधानसभेनंतर पडणार हे फिक्स झालं, कारण की सरळ सरळ आपल्याला सरकारनं डावललेलं आहे. पण विधानसभेनंतर कधी पडेल, अंदाजी कधी पडेल, असं वगैरे वगैरे तुम्हाला याच्या आधी पण सांगितलं आणि आता पण सांगतोय. विधानसभा नंतर त्यांचं पक्ष स्थापना असेल, इकडून उड्या माकडून उड्या, तिकडून उड्या सगळ्या चालू होणार. हा गेला तो गेला, पैसे वाटप होणार, परत त्यांचे रुसाफुगी होणार. मला हेच पद पाहिजे, मला तेच पद पाहिजे, माझ्या पक्षाचे सर्वात जास्त आमदार आहेत, मी मुख्यमंत्री होणार. परत त्याच पक्षामध्ये मुख्यमंत्र्यांवरती चढाओढ होणार, मी मुख्यमंत्री होणार, हे आहे, मी पक्षश्रेष्ठी आहे, मला अनुभव आहे, हे आहे ते आहे, हे सगळं चालू होणार, नाटक चालू होतील. त्यानंतर परत डिसेंबरपर्यंत हा गोष्टीला कदाचित वेळ लागू शकतोय. डिसेंबरपर्यंत काही गोष्टी होणार नाहीत. जोपर्यंत सत्ता स्थापन होत नाही, पक्षप्रवेश होत नाही, तोपर्यंत ह्या गोष्टीला अजिबात काही होणार नाही. याच्या आधीच मी सांगितलं की नवीन पोलीस भरतीला फुल स्टॉप लागलेला आहे, याच्यावरती सुद्धा मी व्हिडिओ बनवलेला आहे. तर आता विषय अशा पद्धतीने की पोलीस भरती पडेल का, तर शक्यता ही 99.99% ही कमी आहे, लगेच पडू शकत नाही. दुसरी गोष्ट, प्रशासकीय अधिकारी यांच्या हातामध्ये काही गोष्टी आहेत का? हो, 100% यांच्या हातामध्ये गोष्टी आहेत. पण आचारसंहितेचं काय सांगते नियम की नवीन पदभरती करता येत नाही. विषय संपला म्हणजे 1 महिना निघून गेला. तो प्रशासकीय अधिकारी असू दे, एखादा मंत्री असू दे किंवा कुणी असू दे, सगळ्यांना समान न्याय असो याच्यामध्ये. तर आचारसंहितेचा भंग कुणी करू शकत नाही. प्रशासकीय अधिकारी नाहीचं नाही. आपल्याला करता येत नाही तर त्यांना सुद्धा करता येणार नाही. मग 1 महिना भरती पडेल का, तर 100% ही भरती पडत नाही. दुसरी गोष्ट ही जी पुढची प्रोसेस आहे, अजूनसुद्धा रिक्त जागेचा अहवाल 1-2 घटकांचा आला नसेल असं मला वाटते. कारण की 1 दिवसामध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी आणि संभाव्य ज्या रिक्त जागा आहेत, म्हणजे 31 डिसेंबरपर्यंत काही संभाव्य रिक्त जागा आहेत, त्या रिक्त जागांचा अहवाल त्यांनी मागवलेला होता. समजा 36 घटकांतली, 32 घटकातली, 34 घटकातले आले असतील, 1-2 घटकातली जर आले नसतील तरीसुद्धा भरती पडू शकत नाही, लक्षात ठेवायचं. जोपर्यंत रिक्त जागा आहेत किंवा रिक्त जागा नाहीच आहेत म्हणून जोपर्यंत लेटर येत नाही, अहवाल येत नाही, तोपर्यंत या पदभरतीचा विचार केला जात नाही. ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे 2022-23ची पोलीस भरती. 4-4 महिने, 5-5 महिने रिक्त जागेचा अहवाल आला नव्हता आणि ज्यावेळी रिक्त जागेचा अहवाल आला त्यामध्ये सुद्धा त्रुटी आढळल्या आणि त्रुटी आढळल्यानंतर ती पदभरती ही पुढे गेलेली होती, एवढं लक्षात ठेवायचं. हे सुद्धा तुम्हाला मी वारंवार सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. आता प्रशासकीय अधिकाऱ्यांना ह्याच्यामध्ये काही गोष्टी आहेत का, तर आचारसंहितेमध्ये तर यांना भरती करताच येत नाही. आणि दुसरी गोष्ट, पुढं आतापर्यंत आपल्या महाराष्ट्राची परिस्थिती अशी आहे
की हे अंगठे बहादूर 7वी नापास, 8वी पास, 10वी पास, 12वी पास ही लोक मंत्री संत्री आणि पक्षाच्या जोरावरती हुकुमशाही गाजवतात आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना सुद्धा झुकवतात. ही वस्तुस्थिती आहे महाराष्ट्राची. कोणी ऑन मीडिया बोलत नसेल तर सुद्धा मी बोलतोय डायरेक्टली, कारण की सगळ्यांना माहिती आहे कशा पद्धतीनं आपल्या महाराष्ट्रातली वस्तुस्थिती आहे. तर हे जे लोक आहेत जोपर्यंत येत नाहीत, जोपर्यंत ह्या गोष्टी सांगत नाहीत, तोपर्यंत ती भरती पाडत नाहीत. तुम्ही जर बघायला गेलं तर कोणतीही एक्झाम असू दे, मग फॉरेस्टचे असू दे, ग्रामसेवक असू दे, आरोग्यसेवक असू दे किंवा आरोग्य विभागातील असू दे, MPSC असू दे, हे असू दे, लाखो मोर्चे हे पदभरती पाडण्यासाठी, लाखो मोर्चे ही एक्झाम घेण्यासाठी, लाखो मोर्चे हे आरक्षणाबद्दल, लाखो मोर्चे आन्सर कीसाठी, लाखो मोर्चे किंवा मॅटमध्ये जाणं नियुक्तीसाठी, वेळ होतोय आम्हाला, असं होतंय तसं होतंय, हे सगळ्या गोष्टी चालू आहेत. मग मेल मोहीम करा. मग कोण संबंधित विभागाचा जो काही मंत्री संत्री कोण असेल त्याला मेल मोहीम आपण करायची म्हणे, पोरांनी, लाखो पोरांनी करायचं. मग त्यांना जाग येणार म्हणे आणि मग त्यांनी आपल्याला न्याय देणार म्हणे. मग ह्यांना कशासाठी आहेत हे गोष्टी, हे आमदार खासदार कशासाठी आहेत, ह्या गोष्टी खूप वेगळ्या आहेत, लक्षात ठेवा. म्हणून तुम्हाला मी एक वाक्य बोललो मगाशी की इथं फक्त विधानसभा, लोकसभा, विधान परिषद आणि बाकी सगळे राज्यसभा वगैरे काय असतील ते फक्त वेळेवरती आणि बाकी बरोबर परफेक्ट होतात. बाकी काहीही नाही, बाकी काहीही नाही. 2.5 लाख रिक्त पदे आहेत, लक्षात ठेवायचं. 2.5 लाख. मग आज 2.5 लाख तरुण वर्ग हा बेरोजगार होतोय आणि याला जबाबदार हा सरकार असणार. हाला जबाबदार पूर्णपणे हे सरकार असणार आहे, कारण की इकडे त्यांनी पदभरतीच करत नाही, लक्षात ठेवा. नियमाप्रमाणे एक जागा रिक्त झाल्यानंतर 6 महिन्यामध्ये ती जागा भरावी लागते, पण इकडे 6-6 वर्ष जागा भरत नाहीत. एक वेळेला दारूबंदी पोलीस एक्साईज कॉन्स्टेबलचा जो विषय आहे 2013-14ला ही 2012-13ला ही भरती झालेली होती, डायरेक्ट 2022-23 निघलेले, म्हणजे 10-10 वर्ष पदभरती होत नाहीत. मागच्या वेळी तुम्हाला एक गोष्ट सांगितली की 34 विभागाने वित्त विभागाला पदभरतीसाठी अहवाल पाठवलेत. मग आता का पाठवलेत 34 विभाग आता एकदम का पाठवले? काही असे विभाग आहेत की जिथं 10-10 वर्ष पदभरती झालेले नाहीत. मग असं का? मग आत्ताच का? विधानसभेची तोंडावं का हा विषय? आणि जरी अहवाल पाठवला असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा सरळ सांगितले वित्त विभागाने की यांना आम्ही परमिशन देऊ शकत नाही, कारण की याच्यामध्ये त्रुटी आहेत. संपलं. पदभरती होणार की नाही होणार, विधानसभा संपलं की 5 वर्ष आपण गुलाम, त्यांच्या तालावरती आपण नाचायचं, अंगठे बहादूरच्या तालावरती, 5वी-6वीच्या वरती, कारण फक्त पैशाचं माज आणि हुकुमशाही पक्षाच्या जोरावरती संपला विषय. बरोबर आहे ना? सो पदभरतीचा विषय, बाकी सगळं तुम्हाला आता पाठीमागचं सगळं सांगितलं. आता पदभरतीचा विषय पडली तर डिसेंबरपर्यंत पडली तर पडली, नाहीतर कधी पण पडू दे. ह्याचं जे फिजिकल आहे ते 2025ला सुरू होणार आहे. याचं जे फिजिकल आहे ते 2025ला सुरू होणार आहे, लक्षात ठेवायचं. त्यामुळं कधी का पडेना, पण आजपासून आपल्याला पाऊल टाकायला हे मात्र सुरुवात करावी लागणार आहे, कारण की एका जागेला 160+ कॉम्पिटिशन असणार आहे. म्हणजे एक मुलगा घेणार किंवा एक मुलगी घेणार, 160 मुलं, 160 मुली ह्या कॉम्पिटिशनमधून बाहेर पडणार आणि ती परत 2-3 वर्ष पोलीस भरतीची वाट बघणार. हे त्रिकालावधी सध्या महाराष्ट्राची वस्तुस्थिती आहे पोलीस भरतीची, जी तुम्हाला मी मांडलेली आहे. समजलं काय म्हणतोय? आता विषय खूप महत्त्वाचा आहे की सर 7,000 होणार, 9,000 होणार, 12,000 होणार की 14,000 प्लस होणार? विधानसभेच्या तोंडावरती एक चान्स होता आपल्याला की मॅक्झिमम जागा मंजूर करून घेणे. रिक्त जागेचा अहवाल समजा एक 14,000 असेल, 15,000 असेल, एक 2-3,000 मायनस करून 12,000, 13,000, 14,000 आपण दावा करू शकलो असतो. पण त्यांनी सरळ फाटा मारलेला आहे आपल्याला, लक्षात ठेवायचं. त्यामुळं ह्या गोष्टी आता झिरो झालेल्या आहेत. आता विषय अशा पद्धतीनं आहे, परत सरकार बदललं तर ते परत रिक्त जागेचा अहवाल मागवणार, परत किती जागा येणार आणि त्याला किती मंजुरी द्यायची हा विषय. एक तर सरकार आता हे अगोदरच लोन काढल्यासारखी अवस्थेत आहे, कारण कोट्यावधी आणि करोडो रुपये हे सरकारनं आधीच वाटून ठेवलेले आहेत विविध योजनांसाठी. त्याचं लोड ह्या सरकारवरती आहे आणि थोडासे वेगळे विषय आहेत, त्या राजकारणामध्ये मी जात नाही आहे. पण आता किती पदभरती करायची आणि जर सरकार बदललं तर त्याच्यावरती डिसिजन हे झिरोपासून सुरू होणार आहे. ते जर म्हणलं, त्यांनी वयवाढीचा विषय दिलेला होता, पण आता 1.5 वर्ष 2 वर्ष झाले, आम्ही कोणत्या पद्धतीनं कोणत्या मुलांना वयवाढ द्यायची? जर त्याच्यावरती त्यांनी निगेटिव्ह विचार केला आणि समितीने सुद्धा पॉझिटिव्ह विचारच दिला नसेल, पॉझिटिव्ह रिपोर्टच दिला नसेल, पॉझिटिव्ह अहवालच दिला नसेल, तर पोरांनी करायचं काय? या पोरांनी करायचं का हा विषय? आणि ह्या राजकारणाच्या खेळामध्ये या पोरांच्या आयुष्याची वाट लागते, एवढं लक्षात ठेवायचं. हा विषय खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळं ही पदभरती कितीची होणार, काय होणार हे ते सरकार ठरवणार. काय त्यांच्या हातामध्ये सगळ्या ह्याच्या पुढे आहेत, त्या कशा सोडणार, 7,000ची सोडणार की 9,000ची सोडणार, 12,000ची सोडणार की 14,000ची सोडणार, हे त्यांच्यावरती डिपेंडिंग आहे. आणि विधानसभेनंतर कोणीही एवढ्या मोठ्या प्रमाणात भरती पाडत नाही, लक्षात ठेवायचं. त्यामुळं ही पदभरती कितीची पडणार हे कोणीच सांगू शकणार नाही आहे. कोण म्हणते 12,000, 14,000, 13,000, फडणवीस 9,000 म्हणले ऑन मीडिया रेकॉर्ड. दुसरी गोष्ट, लगेचच 7 दिवसामध्ये एक गृह विभागाचे सिनियर अधिकाऱ्यांनी सांगितले की 7,500 होणार. तोपर्यंत
भाजपाची एक पहिली बैठक झालेली होती विधानसभेच्या तोंडावरती. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं होतं की जवळजवळ 13,000 आम्ही पदभरती करणार आहोत. तर नंतर परत कोण सांगायला 14,000 होणार, कोण म्हणते 15,000 होणार आणि हे होणार होणार म्हणून मुलांना आशा लागली आणि नंतर डायरेक्टली एकसुद्धा पदभरती, एकसुद्धा जागा पाडली नाही. संपलं. जैसे ते ज्यांना ते करायचं होतं ते सुद्धा त्यांनी केलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट, पदभरती पाडली नाही तर ऑन मीडिया एखाद्या व्यक्तीनं गृहविभागाच्या की आपण जबाबदार व्यक्ती आहोत, तर एखादी बाईट त्यांनी द्यायला पाहिजे होती की काय राहिलंय आणि कशामुळे पदभरती पाडली नाही. आता काय सगळे खालीच झालेत, पूर्णपणे कार्यकाळ संपलेला आहे, त्यामुळे कोणी विचारू शकत नाही आणि आचारसंहितेच्या काळामध्ये कोणी एकत्र येऊ शकत नाही. संपलं. त्यामुळे मी अगोदर सांगितलं होतं की हे राजकारणानं ओळखणं एवढं सोपा विषय नाही, कारण ते आपल्या आयुष्याशी खेळत असतात आणि आपण त्यांचे झेंडे घेऊन मिरवत असतो, हे मात्र नक्कीच. त्यामुळं पदभरती करणाऱ्या एक विद्यार्थ्यांना रिक्वेस्ट करतो, जे आपल्याला मानतात त्या विद्यार्थ्यांना, आदरणीय विद्यार्थी पालक, मुलं मुली कोण असतील ते सगळ्यांना विनंती करतोय, याच्यामध्ये आपण जाऊ शकत नाही. जरी आपल्याला कळत असलं तर त्याच्या सिस्टीम विरुद्धात आपण लढू शकत नाही, कारण की आपल्यामध्ये एवढी युनिटी, एकत्र येणं असेल, लढा देणं असेल, ह्या गोष्टी होत नाहीत. लक्षात ठेवा, कारण मी 8-8 महिने या गोष्टी केलेल्या आहेत अगोदर, त्या गोष्टी पोरांच्यामध्ये दिसलेल्या नाहीत. बरं, ते जाऊ दे. पण आता विषय अशा पद्धतीने आहे की कॉम्पिटिशन वाढत आहे. सर वारंवार आम्हाला अलर्ट करत आहेत की एका जागेमागं जर एवढी मोठी कॉम्पिटिशन असेल तर आतापासून मला सर 1 पाऊल म्हणतात, पण मला 2 पावलं टाकायची गरज आहे. आणि हे 2 पावलं टाकत असताना सुद्धा मी जर आळसपणा करत असेल तर माझ्या पायावरती मी कुऱ्हाड मारून घेतो, हे मात्र नक्कीच. त्यामुळं काही गोष्टी ह्या महत्त्वाच्या सांगतो, त्यावेळी त्या सिरियसली घ्या आणि त्या पद्धतीनं तुमचं वर्किंग असेल ते करायला सुरुवात करायची आहे. समजलं? सो पदभरतीचं काय होणार, कसं होणार, कितीचं पडणार, पूर्ण विश्लेषण दिलेलं आहे. आवडला असेल तर एक कळकळीची विनंती करतोय, आपल्या या व्हिडिओला लगेच लाईक करा. त्याच पद्धतीने चॅनलवरती जेवढे काही विद्यार्थी नवीन असाल, जेवढे तुम्ही बघताय, त्यांना सांगतोय की ओरिजिनल आणि ऑथेंटिक आणि परफेक्ट इन्फॉर्मेशन जे 15-16 वर्ष झाले एक्सपिरियन्स घेतोय ते तुमच्यासमोर अगदी 15 मिनिटाच्या ह्या व्हिडिओमध्ये मांडले आहे, लक्षात ठेवा. त्यामुळं अगदी परफेक्ट इन्फॉर्मेशनसाठी जर हवी असेल तर लगेचच आपलं चॅनल सबस्क्राईब करायचं आहे. त्याच पद्धतीनं नवीन पदभरतीसाठी एक नवीन चॅनल ओपन केलेलं आहे टेलिग्रामवरती, ते सुद्धा लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे, तिथं जाऊन तुम्ही जॉईन करू शकताय. शेवटी सर्व विद्यार्थ्यांना माझ्याकडून शुभेच्छा देतोय आणि मी इथंच थांबतोय. तोपर्यंत धन्यवाद.